नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज आहे गणेश चतुर्थी. तर त्यानिमित्त इथं डेकोरेशनसाठी विठ्ठल काढलेला आहे आणि तो गणपतीच्या पाठीमागं उभा करणार आहे. टिंटेड पेपरवर खूप छान ड्रॉइंग झालेलं आहे आणि खूप छान दिसत आहे बघा. हे असं दिसत आहे. नंतर त्याला वेगळी अजून लुक दिलेला आहे, तो नंतर दिसेलच तुम्हाला. आणि हे डेकोरेशनसाठी सगळं साहित्य काढलेलं आहे. गणपतीचं डेकोरेशन करायचं म्हणलं की खूप तयारी करायला लागते, पण आम्ही हे एक रात्रीतच केलेलं आहे विठ्ठल काढून. आणि नंतर सकाळी त्याला बसून व्यवस्थित सकाळी सगळं केलेली आहे तयारी. आणि गणपती पण घेतला नव्हता, गणपतीची पण आणायची तयारी सगळं सकाळीच एकाच दिवशी केलेलं आहे. खूप घाई गडबड होती आणि गणपती तर खूप सुंदर सुंदर मूर्ती दिसत होत्या, पण पटकन पसंत पडत नव्हती. मग एक मूर्ती फायनली पसंत झाली आणि खूप छान मूर्ती होत्या. आणि डेकोरेशनचं पण भरपूर साहित्य आलेलं होतं. गर्दी पण खूप होती. सगळं उत्साहाचं आणि उल्हासाचं वातावरण होतं. खूप छान वाटत होतं सगळं. आणि फायनली गणपती बाप्पा एक पसंत पडले आणि आम्ही घरी घेऊन आलो. छान त्यांचे औक्षण केलं आणि मग त्यांना आतमध्ये घेतलं आणि मस्त प्रकारे असं गणपती बाप्पांचं स्थापना केली, मस्त पूजा करून. आणि खूप छान वाटत होतं. आणि हे 10 दिवस कसे जातात हे समजत नाही. मला व्हिडिओ टाकायला खूप लेट झालेला आहे, कारण तर गणपती गौरी पण असतात आमच्या घरी, त्याचं पण भरपूर काम असतं, त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायला जमलं नाही. त्यामुळे खूप लेट झालेला आहे हा व्हिडिओ. आणि बघा आमचा गणपती बाप्पा कसा छान दिसत आहे आणि पाठीमागं विठ्ठल पण खूप छान दिसत आहेत. तुमच्या घरी पण आहे का गणपती बाप्पा? धन्यवाद.